हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, शिक्षकेतर भरती शिक्षण विभाग 2025 यांचे एक न्यू अपडेट आलेला आहे आणि याच्यामध्ये जी शिक्षकेतर भरती आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे कनिष्ठ वरिष्ठ लिपिका आहेत, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांच्यासाठी ज्या वेकन्सीज येणार आहेत त्या रिगार्डिंग जो GR डिक्लेअर झालेला आहे त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी बघा, अकॅडमीमध्ये जे आहे लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, LSO याच्यासाठी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तुमचा जो काही अपडेटेड सिलेबस असेल त्याच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो बॅचमध्ये कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. बॅच अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज झाले पाहिजेत आणि काही स्टुडंट्स आहेत ज्यांचे टेस्ट सिरीजमध्ये मार्क्स कमी येत आहेत त्यांच्यासाठी टीचर्स जे आहेत ते तुम्हाला ते मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील हेल्प आणि गायडन्स जो आहे तो प्रोव्हाइड करणार आहे. तसेच बघा, लेक्चर्स जे आहेत ते तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील पाहू शकता. व्हिडिओ जो असणार आहे लेक्चरचा तो डाउनलोड देखील करू शकता आणि अनलिमिटेड वेळा तो तुम्ही पाहू देखील शकणार आहात. या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकताय 1500 रुपीजमध्ये आणि व्हॅलिडिटी जी असणार आहे ती 3 मंथ्स असणार आहे. आणि या बॅचमध्ये देखील रेग्युलर बॅच आणि मेंटॉरशिप बॅच अवेलेबल असणार आहे. मेंटॉरशिप बॅचमध्ये दर 10 स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जातात आणि हे मेंटॉर तुम्हाला गाईड आणि हेल्प करणार आहेत तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी. तसेच तुमचे मार्क्स जे आहेत, एखाद्या सब्जेक्टमध्ये जर तुमचा वीक असेल, मार्क्स कमी येत असेल तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील तुम्हाला हेल्प करणार आहे. आणि पहा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नगर परिषद आणि नगरपंचायत यामध्ये ज्या आहेत न्यू वेकन्सीज येणार आहेत आणि त्या रिगार्डिंग देखील अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. त्यामध्ये देखील तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच प्रोव्हाइड केले जातात. तसेच तुम्हाला बॅचमध्ये जो आहे पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड केला जातो. याच्यासाठी रेग्युलर आणि मेंटॉरशिप अशा दोन्ही बॅचेस ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत आणि मेंटॉरशिप बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकताय 7000 रुपीजमध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी आहे ती 1 इयर एवढी असणार आहे. 1 इयर व्हॅलिडिटीसाठी ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो. तसंच जे काही असणार आहे परीक्षा पॅटर्ननुसारच अप्रोच असणार आहे तुम्हाला त्या पर्टिक्युलर बॅचमध्ये शिकवण्याचा. तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि तुम्हाला अशा पद्धतीने गाईड केलं जातं की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज झाले पाहिजे. या रिगार्डिंग बघा, जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9545818303 या नंबरवरती. आता पाहूयात जी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे शिक्षण विभागात त्या रिगार्डिंग GR मध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर बघा, हा GR आहे शिक्षकेतर भरतीसाठी. तर याच्यामध्ये कोणती कोणती पदं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत पहा. यामध्ये शासन निर्णयाद्वारे राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः पूर्णतः अनुदानित ज्या संस्था आहेत, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी याच्यासाठी सुधारित आकृतीबंध जो आहे तो लागू केलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर सहवर्गातील म्हणजे शिक्षक सोडून इतर सहवर्गातील जी काही पदं आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यांची जी काही वॅकन्सी आहे ती क्रिएट होणार आहे आणि त्या अकॉर्डिंगली बघा, कनिष्ठ लिपिक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी जे आहे ती पदे जी आहेत ती भरली जाणार आहेत. त्यामध्ये बघा, उपरोक्त मान्यता बघा, खालील संस्थांमध्ये संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी चतुर्थ श्रेणी पदावरील नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अद्याप कार्यरत असण्याची शक्यता आहे आणि त्यापैकी बघा जी काही पदोन्नती काही पदं जी आहेत ती पदोन्नतीद्वारे देखील भरण्यात येणार आहेत. इम्पॉर्टंट बघा तुमच्यासाठी काय असणार आहे तर हे कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी ज्या आहेत त्या पोस्ट वेकन्सीज ज्या आहेत त्या क्रिएट होणार आहेत. शासन निर्णयाद्वारे या खासगी मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर देखील नियुक्ती देण्याबाबत तरतूद याच्यामध्ये विहित करण्यात आलेली आहे. म्हणजे अनुकंपा तत्वामध्ये देखील नियुक्त्या या पदांसाठी होऊ शकणार आहेत. ठीक आहे. आणि बघा, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीचा पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे. तुम्हाला देखील माहिती आहे की हा शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि दुसरा टप्पा जो आहे तो कार्यान्वित आहे. एकूण रिक्त पदांच्या 80% मर्यादित पदभरती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
त्याच धर्तीवर हे जे काही पूर्णवेळ ग्रंथपाल आहेत, मुख्य लिपिक आहेत, यांच्यासाठी देखील बघा 100% पदं जी आहेत ती सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत आणि त्याच्यासाठी सशर्त मान्यता जी आहे ती देण्यात येणार आहे. या पदांना देखील एकूण रिक्त पदांच्या 80% पदभरतीची अट जी आहे ती लागू राहणार आहे. म्हणजे ही जी पदं आहेत, जसं की बघा कनिष्ठ लिपिक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, मुख्य लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि पूर्णवेळ ग्रंथपाल याची जी पदनियुक्ती होणार आहे ती देखील सरळ सेवेद्वारेच होणार आहे. या रिगार्डिंग हा GR होता. म्हणजे लवकरात लवकर बघा हा GR डिक्लेअर झालेला आहे. म्हणजे लवकरात लवकर जे आहे तुमच्यासाठी आता वेकन्सीज देखील जनरेट होतील शिक्षण विभागामध्ये. ठीक आहे. सो शिक्षण विभागामध्ये शिक्षकेतर कोणत्या कर्मचाऱ्यांच्या वरती होणार आहेत आणि कशा पद्धतीने होणार आहेत याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण पाहिलेली आहे. त्या रिगार्डिंग जर बघा वेकन्सी जनरेट झालीच तर त्या रिगार्डिंग अपडेट जे आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवले जाईल. त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये फार्मासिस्ट म्हणजेच फार्मसी ऑफिसर यासाठी देखील बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पहा या रिगार्डिंग वेकन्सी जी आहे फार्मसिस्टची वेकन्सी देखील आलेली आहे आणि याचा सिलेबस जो आहे रिसेंटली अपडेट झालेला आहे. सो बॅच मध्ये जो तुमचा सिलेबस असणार आहे तो तुमचा सिलेबस अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच कव्हर केला जाणार आहे. ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच जे आहेत ते प्रोव्हाइड केले जाणार आहेत. लेक्चरमध्ये जे तुम्हाला लेक्चर्स आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहू शकता आणि ही बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकताय 3000 रुपीजमध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी आहे ती 1 इयर एवढी असणार आहे. आणि अकॅडमीमध्ये ANM आणि JNM याच्यासाठी देखील बॅचेस सुरू आहेत आणि यामध्ये देखील तुमचा अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगलीच बॅच ज्या आहेत त्या कम्प्लीट केल्या जात आहेत आणि तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच प्रोव्हाइड केले जात आहेत. सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9545818303 या नंबरवर. बघा आता शिक्षकेतर भरती रिगार्डिंग जर काही न्यू अपडेट असेल तर डेफिनेटली तुम्हाला कळवण्यात येईल. थँक्यू.